बुकस्ट्रकच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रोते हो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत प्रभाकर पटवर्धन यांनी लिहिलेली गूढ कथा वादळ. आम्ही सकाळी 8 वाजता पोरबंदरहून जहाजानं निघालो. आमचं जहाज मालवाहू होतं. या जहाजातील सर्व माल कोचीनमध्ये जायचा होता. त्यामुळे मध्ये कुठल्याही बंदरात हे जहाज थांबणार नव्हतं. जहाजावर कॅप्टनसह क्रू मेंबर्स असे 25 होते. सर्वसाधारण खलाशांसाठी तळमजल्यावर एक मोठा हॉल होता. स्वयंपूर्ण अशा 8 केबिन्स होत्या. कॅप्टन दर्जाचे, कॅप्टनला मदत करणारे असे कॅप्टनसह 3 जण होते. या कॅप्टनसाठी एक कॅबिन होती. निरनिराळ्या प्रकारच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी 3 केबिन होत्या. अशा एकूण 4 केबिन तांत्रिक कर्मचारी वर्गासाठी होत्या. तर उरलेल्या 4 केबिन्स प्रवाशांसाठी होत्या. प्रत्येक केबिनमध्ये 2 अशी एकूण 8 माणसांची व्यवस्था होती. जहाज जिथे जिथे जाणार आहे त्या त्या बंदरात जाणारे प्रवासी काही वेळा हौशीनं बोटीतून जात असत. ज्यांच्याजवळ भरपूर वेळ आहे, ज्यांना तुलनात्मक स्वस्तात प्रवास करायचा आहे आणि जहाजानं जाण्याची मजा अनुभवायची आहे, असे हौशे, गौशे आणि नवशे प्रवासी हे असत. केव्हा केव्हा ज्यांचा माल जहाजातून एखाद्या बंदरात जातोय किंवा एखाद्या बंदरातून खरेदी करून माल आणायचा आहे, असे व्यापारीसुद्धा काही वेळा जहाजातून प्रवास करत असत. 2 केबिनमध्ये 4 व्यापारी होते. 2 केबिन संपूर्ण रिकामी होती. मी समुद्रातून जास्त दिवसांचा प्रवास अद्याप केला नव्हता. आम्ही म्हणजे एखाद्या बंदरात चढणार आणि 2-4 तासांमध्ये दुसऱ्या बंदरात उतरणार. संपला आमचा समुद्र प्रवास. त्या जहाजाचा कॅप्टन माझा मित्र होता. बोलता बोलता मी 15 दिवसांची रजा काढली आहे असं चुकून बोलून गेलो. कुठेतरी फिरायला जायचं निश्चित होतं, पण कुठे ते अजून ठरलं नव्हतं. मी पोरबंदरमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात माझा हा मित्र हरिचरण दास तिथे मला भेटला. एका मालवाहू जहाजाचा तो कॅप्टन होता. लहानपणी आम्ही दोघं एकाच शाळेत होतो. नंतर आमचे मार्ग निरनिराळे झाले. त्यानंतर आज आम्ही भेटलो होतो. तुम्ही कुठे, आम्ही कुठे, तुम्ही काय करता, आम्ही काय करतो वगैरे गप्पा चालल्या असताना मी 15 दिवसांच्या रजेवर आहे हे त्याला कळलं. 2च दिवसांनी त्याचं कार्गो जहाज पोरबंदरहून कोचीनला जाण्यासाठी सुटणार होतं. त्यानं मला त्याच्याबरोबर येण्याचा आग्रह धरला. समुद्र प्रवासाची मजा एकदा तरी लूट, असा त्याचा आग्रह होता. तुम्ही जमिनीवर राहणारे लोक किती सुरक्षित वातावरणात असता आणि आम्ही व किती असुरक्षित वातावरणात असतो, त्याचा अनुभव तर घे किमान, असं तो म्हणाला. कुठेतरी जाण्याऐवजी चला बोटीनं जाऊ असा मी सुद्धा विचार केला. 15 दिवसात तुला मी इथे पोरबंदरला आणून सोडतो असं त्यानं मला आश्वासन दिलं. आणि अशा प्रकारे शेवटी मी या कार्गो जहाजानं कोचीनला जायला निघालो होतो. आम्ही निघालो तेव्हा समुद्र शांत होता. एखाद्या तळ्यामधून आमची बोट चालली की काय असं वाटत होतं. आणि आम्ही निघालो ती रात्र पौर्णिमेची होती. पौर्णिमेचं चांदणं सर्वदूर समुद्रावर पसरलेलं होतं. चांदण्यामुळे सर्वत्र चांदीचा रस पसरल्यासारखं वाटत होतं. बोटीच्या बंबातून येणाऱ्या धुराची रेषा क्षितिजाकडे सरपटत जाणाऱ्या एखाद्या काळ्या सापासारखी दिसत होती. बोटीच्या प्रोपेलरमुळे बोटीच्या मागे मागे जाणारं पाणी पौर्णिमेच्या चांदण्यात चांदीच्या रसाला उकळी आल्यासारखं दिसत होतं. थोड्या वेळ चांदण्या रात्रीचा आस्वाद घेतल्यानंतर मी झोपी गेलो. आता जहाज इतकं स्थिर झालं होतं की झोपल्यावर आपण घरीच आपल्या कॉटवर झोपलो आहोत असं वाटत होतं. जहाजाच्या इंजिनचा घुमणारा आवाज दूरवरून आल्यासारखा वाटत होता. त्या आवाजामुळे त्रास होण्याऐवजी उलट त्या सुरावर चांगली झोप लागली. रात्री चांदण्यात रम्य वाटणारा समुद्र दिवसा त्रासदायक वाटत होता. सूर्यामुळे चमकणाऱ्या पाण्याकडे बघवत नव्हतं. नुसत्या डोळ्यांनी तर पाहणं शक्यच नव्हतं. परंतु डार्क गॉगल लावूनही त्रास होत होता. 2 दिवस काहीही झालं नाही. समुद्रातल्या प्रवासाचा आता मला कंटाळा येऊ लागला होता. विलक्षण उकाडा आणि त्यात येणारा घाम याच्यामुळे मी त्रस्त झालो होतो. केबिनमध्ये AC मध्ये बसून राहावं असं वाटत होतं.
पण तिथेही कंटाळाच येत होता. टीव्ही, रेडिओ, मोबाईल, पुस्तकं सगळ्याचा कंटाळा आला. दिवसा चारी बाजूला दूरवर दिसणारं तीव्रपणे चमकणारं पाणी आणि आकाशात आग ओकणारा सूर्य, तर रात्री सर्वदूर पाणीच पाणी आणि चंद्रप्रकाश, हे सगळं पाहून पाहून कंटाळा आला होता. 2च दिवसात केव्हा एकदा जमीन बघतो असं झालं होतं. आकाशात एकही पक्षी दिसत नव्हता. क्वचित दूरवर एखादं जहाज दिसे. एकदाच आकाशात एक विमान जाताना दिसलं. घोंगावणारा वारा, जहाजाची थरथर आणि जहाजाच्या इंजिनाचा असा येणारा एकसुरी कंटाळवाणा आवाज, यामुळे उगीचच अत्यंत दमल्यासारखं वाटत होतं. कॅप्टनच्या सांगण्यावरून जहाजानं जाण्याच्या फंदात उगीचच पडलो की काय असं वाटू लागलं होतं. जमिनीवरून प्रवास करताना आपल्याला बरंच काय काय चारी बाजूला दिसत असतं. प्रवास करताना आपण मधून मधून थांबत असतो. तिथली माणसं, रेस्टॉरंट, यामुळे काहीच एकसुरी असं वाटत नाही. घाटातून वगैरे जाताना तर सृष्टी सौंदर्य न्याहाळत जाता येतं. प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य वेगळं असतं. कंटाळा आला तरी इतका कंटाळा येत नाही. जहाजामधून प्रवास करताना मात्र फारच एकसुरी वाटतं. जहाजावरच्या कर्मचाऱ्यांना काम असतं, त्यामध्ये त्यांचा वेळ जातो. पण आमच्यासारख्या रिकाम टेकड्यांचा वेळ जाता जात नाही. आणि सवय नसल्यामुळे समुद्रावरचा खारट वारा, दमट हवा खूपच त्रासदायक होते. तरंगत्या समुद्रावरचं विलासी नगरच म्हणा ना, तर अशा क्रूजनं जाताना वेळ घालवण्याची अनेक साधनं असतात. क्रूज संपूर्णपणे वातानुकूलित असते. पण या कार्गो जहाजावर करमणुकीचं काहीही साधन नसतं. किंचित हलणारं जहाज, जहाजाच्या इंजिनचा येणारा एक विशिष्ट कंटाळवाणा आवाज, जहाजाची जाणवणारी परिचित थरथर, याशिवाय जिवंतपणाचं असं काहीही लक्षण नसतं. कधीकधी आपल्याला माणसांच्या समुद्राचा कंटाळा आला, या समुद्रात गुदमरायला होतंय असं म्हणतो. सभोवतालच्या माणसांशी संवाद नसला तरीही आसपास माणसं असणं हे सुद्धा आनंददायी असतं. हे अशा प्रकारच्या एकांतात आल्यानंतरच कळतं. 2 दिवस असेच गेले. आणखी 5-6 दिवसात आपण कोचीनला पोचू असं कॅप्टन म्हणत होता. 3ऱ्या दिवशी सकाळी पाण्याची थोडी हालचाल दिसू लागली होती. दुपारी जरा मोठ्या मोठ्या लाटा उठू लागल्या. क्षितिजावर काळे ढग जमू लागले होते. वादळ येणार असं वाटू लागलं होतं. वेदर रिपोर्ट सामान्य होता असं कॅप्टन म्हणाला. काळजीचं काही कारण नाही असं त्याचं आश्वासन होतं. काहीतरी हालचाल होत असलेली पाहून मी खुश होतो. रात्री बोट बऱ्यापैकी हलत होती. झोपताना हलण्याची सवय नसल्यामुळे व्यवस्थित झोप अशी लागली नाही. 4था दिवस सकाळीच सर्व आकाश काळ्या मेघांनी भरून गेलं होतं. कॅप्टनचा चेहरा जरा चिंताक्रांत दिसत होता. कुठेतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असणार. त्यामुळे समुद्रातून एखादं लहान किंवा मोठं चक्रीवादळ जाणार हे दिसत होतं. कार्गो जहाज तसं मोठं होतं. सामानाने गच्च भरलेलं असल्यामुळे ते चांगल्यापैकी जड झालं होतं. अशी कित्येक वादळं त्या जहाजानं, कॅप्टननं आणि खलाशांनी पाहिली होती. मला मात्र बरीच काळजी वाटू लागली होती. कार्गो जहाजानं प्रवास करण्याच्या फंदात उगीच पडलो असं वाटू लागलं होतं. सहज बोलता बोलता कॅप्टननं त्याच्या चिंतेचं कारण सांगितलं. 10 वर्षापूर्वी समुद्रात एक भूकंप झाला होता. त्यामुळे मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटरवर जमीन वर आली होती. ही जमीन केवळ वालुकामय पट्टा अशा स्वरूपात होती. सर्वत्र पांढरी शुभ्र वाळू. 50 किलोमीटर रुंद आणि 200 किलोमीटर लांब असा हा वाळूचा पट्टा होता. या पट्ट्यावर मोकळी जमीन नव्हती. हा पट्टा एका जागी स्थिर न राहता कसा कोण जाणे निसर्गाचा चमत्कारच, पण तो उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असा सरकत असे. त्याला वळसा घालून जहाज न्यावं लागायचं, अन्यथा जहाज वाळूमध्ये अडकण्याचा संभव होता. हा म्हणता समुद्र खवळू लागला. आता त्यानं रौद्र रूप धारण केलं होतं. उंच उंच लाटा उसळू लागल्या होत्या. धुवाधार पाऊस सुरू झाला. रात्र झाल्यासारखा अंधार भर दिवसा पसरला. आकाशात विजा चमकू लागल्या.
कानठळ्या बसवणारे आवाज होऊ लागले. पर्वतप्राय लाटा जहाजावर आदळत असल्यामुळे एखाद्या खेळण्यासारखं जहाज समुद्रावर हलू लागले. अशा बिकट परिस्थितीत सुद्धा जहाज स्थिर राखणं, लाटांवर जहाज तरंगत ठेवणं, त्या वालुकामय पट्ट्यावर आपण फसू नये म्हणून काळजी घेणं, हे सर्व तारेवरच्या कसरतीसारखंच होतं. कॅप्टन क्षणोक्षणी निरनिराळे हुकूम सोडत होता. जहाजावरचा क्रू डोळ्यात तेल घालून कॅप्टनच्या आज्ञेचं पालन करत होता. संध्याकाळचे 4 वाजलेले असताना एक प्रचंड मोठी पर्वतप्राय लाट आली. त्या लाटेनं जहाजाला खेळण्यासारखं उंच उचललं आणि अलगद एका मोठ्या वाळूच्या राशीवर नेऊन ठेवलं. होय, त्याच सुप्रसिद्ध वाळूच्या पट्ट्यामध्ये जहाज अडकलं होतं. टळटळीत दिवस असला तरी दाटलेल्या काळ्या मेघांमुळे दुपारी 4 वाजताच पसरलेल्या काळोखात सहारा वाळवंटाच्या मध्यभागी आहोत की काय असं वाटत होतं. चक्रीवादळात पाण्यात गोल गोल फिरून मरण्यापेक्षा हे बरं होतं. तिथे बुडून तात्काळ मेलो असतो. इथे किमान वाचण्याची शक्यता तरी होती. पण इतकंच नाही, अन्न पाण्याविना तडफडून मरण्याची सुद्धा शक्यता होती. वादळाच्या तडाख्यात दूरसंदेश यंत्रणा बंद पडली होती. जमिनीशी असलेला संवाद संपला होता. संवाद प्रस्थापित झाला असता तर ठीक होतं, अन्यथा सर्व काही दैवाधीन होतं. ते महाभयंकर वादळ शमेपर्यंत सुटकेसाठी काहीही करणं शक्य नव्हतं. सोसाट्याचा वारा, धुवाधार पाऊस, त्यामध्ये फडकणारा लाल बावटा किंवा आकाशात फायर करून निर्माण केलेला लाल धूर कुणाच्याही लक्षात येणं सुद्धा शक्य नव्हतं. 3 दिवस वादळ चालू होतं. त्यानंतर वादळाचा जोर थोडासा ओसरला. तोपर्यंत सुटकेसाठी प्रयत्न करण्यात काही अर्थ नव्हता. नंतर सुटकेसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली गेली. एखादं जहाज सहज जवळून जाईल आणि आपण त्याला बावटा दाखवून संकटग्रस्त आहोत असं लक्षात आणून देऊन मदत मागू अशी शक्यता जवळजवळ नव्हतीच. त्या सरकत्या वाळूच्या पट्ट्याला घाबरून सर्व जहाजं लांब अंतरावरून जात असत. आमच्या अडकलेल्या जहाजाच्या दिशेनं एखादा दुर्बिणीतून पाहत असेल तरच त्याला आमचं अडकलेलं जहाज लक्षात येणं शक्य होतं, किंवा कदाचित एखादा माहितगार नसलेला जवळून जात असल्यास त्याला संदेश देणं शक्य होतं. काही खलाशी आलटून पालटून समुद्राच्या बाजूला दुर्बीण लावून बसले होते. यदा कदाचित एखादं जहाज दिसल्यास त्याला लाल बावटा दाखवून आणि आकाशात फायर करून संकटग्रस्त असल्याची सूचना ते देणार होते. रेडिओ ऑपरेटर्स आपली बंद पडलेली संदेश यंत्रणा दुरुस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. यंत्रणा बंद पडल्यापासूनच ते चालू होतं. मरीन इंजिनियर त्याला मदत करत होता. ती यंत्रणा दुरुस्त झाल्यास आम्हाला संकटग्रस्त असल्याची सूचना देता येणार होती आणि ती सूचना मिळताच एखादं ओढून बाहेर काढणारं, म्हणजे टगशिप म्हणतात तसं जहाज आमच्या मदतीला आलं असतं आणि आमची सुटका झाली असती. एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर आकाशातून जात असल्यास त्यालाही लाल बावट्याद्वारे मदतीची सूचना देणं शक्य होतं. काही खलाशी आलटून पालटून आकाशाकडे डोळे लावून बसले होते. लाल बावट्याप्रमाणेच आकाशात लाल धूर निर्माण करणाऱ्या गोळ्या बंदुकीतून उडवून संकटग्रस्त असल्याची सूचना देणं शक्य होतं. त्यासाठी योग्य ती बंदूक आणि गोळ्या आमच्याजवळ होत्या. एखादं जहाज किंवा विमान दिसल्यास आम्ही लगेच आकाशात फायर करणार होतो. अशा वेळी दूर असलेल्या जहाजाला सुद्धा आमची सूचना कदाचित मिळाली असती. आणखी एक मार्ग होता. जहाजावर जीवन संरक्षक जॅकेटं होती आणि त्याचबरोबर जीवन संरक्षक छोट्या बोटीसुद्धा होत्या. त्यातल्या एखाद्या बोटीतून काही खलाशांना 100 किलोमीटर दूर अंतरावरच्या किनाऱ्याकडे पाठवणं आणि त्यांच्यामार्फत मदत मागवणं. वादळ शांत झाल्यानंतर काही खलाशी लाईफ बोट घेऊन किनाऱ्याकडे निघाले, परंतु ते किनाऱ्यापासून दूर जाऊ शकत नव्हते. वाळूच्या पट्ट्यापासून साधारणपणे 100 मीटर अंतरावर गेल्यानंतर ते लगेच त्या पट्ट्याकडे कुठल्या तरी अदृश्य शक्तीमुळे खेचले जात होते. त्या विचित्र आकर्षणातून सुटण्यासाठी खलाशी जवळजवळ संपूर्ण 1 दिवस धडपड करत होते. शेवटी आपण बाहेर पडू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि सुटकेची ती सुद्धा शक्यता मावळली.
रेडिओसुद्धा दुरुस्त होत नव्हता. जवळून जहाज जात नव्हतं. आकाशातून विमान किंवा हेलिकॉप्टर जात नव्हतं. विमानांची रेग्युलर फ्लाईट या वाळूच्या पट्ट्यावरून जातच नव्हती. अशा प्रकारे 6 दिवस गेले. सुटकेचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. आम्हाला आणखीन एक आशा होती. आमच्या जहाजाकडून कोणतेच रेडिओ सिग्नल मिळत नाही आहेत असं लक्षात आल्यावर पोर्ट ऑथॉरिटी आणि आमची जहाज कंपनी हे आम्हाला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करणार होते. या प्रयत्नात आमचा शोध लागला असता आणि आमची सुटका नक्की झाली असती. पण अजून तरी कोणतीच आशा फलद्रूप होत नव्हती. कोणतीच शक्यता अस्तित्वात येत नव्हती. आम्ही होतो तिथेच होतो. जहाजावरचा अन्नसाठा आणि गोड्या पाण्याचा साठा आता संपत चालला होता. गोड्या पाण्याचं आणि अन्नाचं रेशनिंग सुरू झालं होतं. त्यावर आम्ही अजून 10 दिवस काढू शकलो असतो. तोपर्यंत कोणतीच मदत न मिळाल्यास सुकून जाऊन अन्न पाण्या वाचून तडफडून मरण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. एक एक दिवस आणि रात्र उलटत होती. AC यंत्रणासुद्धा डिझेलची बचत करण्यासाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड घाम येत होता. प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी तर त्या वाळवंटात उष्णतेनं जीव नकोसा होत असे. माझा मित्र कॅप्टन माझी पुन्हा पुन्हा क्षमा मागत होता. मी तुला आग्रह करून या नसत्या संकटात टाकलं असं तो म्हणत होता. तू स्वतःला दोष देऊ नकोस रे. जे जे जेव्हा जेव्हा व्हायचं असतं ते ते तेव्हा तेव्हा होत असतं असं सांगून मी त्याला उगीचच स्वतःला दोष देऊ नकोस असं सांगत होतो. कोणत्याही मदतीशिवाय कोणत्याही आशेशिवाय अशा प्रकारे 12 दिवस संपले. आम्ही सर्वजण हताश असताना माझ्या मित्राच्या सहाय्यक कॅप्टनपैकी एक जण आमच्याजवळ आला आणि म्हणाला, आपल्याला सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नाही. नुसते दिवसामागून दिवस चाललेत. दर दिवसागणिक आपण निराशेच्या खोल गर्तेत जातोय. मला सुटकेचा एकमेव मार्ग दिसतोय. मला जर खात्री असती तर या अगोदरच मी तो तुम्हाला सांगितला असता. परंतु मीच अनिश्चित होतो, त्यामुळे मी गप्प बसलो होतो. पण आता काहीच आशा शिल्लक नसल्यामुळे हा सुद्धा उपाय करून बघायला हरकत नाही. कदाचित आपल्याला यश मिळेल आणि मिळालं तर उत्तमच. उपाय यशस्वी झाला तर फायदा आणि नाही झाला तर तोटा नक्की नाही होणार. माझा मित्र त्या सहाय्यक कॅप्टनला म्हणाला, अरे भल्या गृहस्था, जर एखादा उपाय तुला माहीत आहे तर तो तू अगोदरच का नाही सांगितलास? तो उत्तरला, हा उपाय थोडा वेगळा आहे. तंत्र मंत्र जारण मारण यातला उपाय आहे. म्हणून मी आपल्याजवळ हे बोलायला जरा बिचकत होतो. माझे वडील महान मांत्रिक होते. आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या मंत्रविद्या चालत आलेली आहे. वडिलांकडून ही मंत्रविद्या थोरल्या मुलाला दिली जाते. अशा प्रकारे परंपरेनं पिढ्यानपिढ्या ही विद्या पुढे चालत आलेली आहे. मी लहान असल्यामुळे मला ही विद्या प्राप्त होणार नव्हती. माझ्या वडील भावाला ती माझ्या वडिलांकडून देण्यात आली. पण मला या विद्येमध्ये भरपूर रस होता. माझे वडील माझ्या थोरल्या भावाला तंत्रमंत्र विद्या देत असताना मी ती ऐकत असे. ऐकून बरेच मंत्र आणि त्यांच्या कृती मला आता अवगत झालेल्या आहेत. विशिष्ट प्रकारे आकृत्या तयार करून जर वरुण देवतेची मनोभावे प्रार्थना केली तर ती आपल्याला प्रसन्न होते आणि शक्य असलं तर आपल्या मनात असलेलं कार्य सिद्धीला नेण्यास प्रयत्न करते, मदत करते. तो पुढे म्हणाला, वरुण देवतेची आपण मनोभावे प्रार्थना केली आणि ती जर आपल्याला प्रसन्न झाली तर ती देवता समुद्रात एक प्रचंड लाट निर्माण करू शकते. ही लाट आपलं जहाज पुन्हा समुद्रात नेऊन सोडेल. ज्याप्रमाणे एक प्रचंड लाट या वाळूच्या पट्ट्यावर आपलं जहाज घेऊन आली, त्याचप्रमाणे दुसरी प्रचंड लाट आपलं जहाज पुन्हा समुद्रात नेऊन सोडू शकते. तुम्ही मला परवानगी दिली तर मी त्या दृष्टीनं प्रयत्न करीन. माझ्या मित्रानं त्याला लगेच परवानगी दिली. त्याचं बोलणं ऐकून सर्व क्रू उल्हसित झाला होता. त्याचा मंत्र सफल होवो, त्याची प्रार्थना फळाला येवो यासाठी सर्वजण प्रार्थना करू लागले. अगोदर त्याने सकाळी विधीपूर्वक स्नान उरकलं. नंतर तो पद्मासनात वरुण देवतेची प्रार्थना करण्यासाठी बसला. त्याला तांदूळ, तीळ, हळद, कुंकू, उदबत्ती, धूप इत्यादी जे काही हवं होतं ते सगळं देण्यात आलं.
आकृत्या काढण्यासाठी त्याला एक मोठा पाट आणि भस्म हवं होतं. पाट उपलब्ध नव्हता. पाटाऐवजी त्याला जहाजाच्या डेकचा एक भाग धुवून पुसून स्वच्छ करून देण्यात आला. कुंकवाऐवजी लाल तिखटाचा वापर करण्यात आला. त्या अगोदर त्यानं वरुण देवतेची प्रार्थना केली आणि हे तिखट म्हणजेच कुंकू असं तू मानून घे. आम्ही आत्ता संकटात आहोत. आमच्याजवळ कुंकू नाही असं मंत्रपूर्वक सांगण्यात आलं. भस्माऐवजी उदबत्ती जाळून त्याची झालेली राख वापरण्यात आली. त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, अष्टकोन, वर्तुळ, उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा, नागमोडी रेषा यांच्यामार्फत त्यानं एक न कळणारी गुंतागुंतीची आकृती तयार केली. ती आकृती वरुण देवतेची होती असं तो आमच्याजवळ म्हणाला. सर्व विधी पूर्ण होण्याला जवळजवळ 6 तास लागणार होते. त्या दिवशी सकाळपासून त्यानं अन्न पाणी सगळं वर्ज्य केलं होतं. आकृती तयार झाल्यावर त्यानं मंत्रोच्चारणाला सुरुवात केली. तो मोठ्यानं मंत्र म्हणत होता. तो काय म्हणत होता त्यातलं एकही अक्षर कुणालाही कळत नव्हतं. 1 तास मंत्रोच्चारण केल्यानंतर तो उभा राहिला. हात जोडून त्यानं त्या विशिष्ट आकृतीभोवती 7 फेऱ्या मारल्या. नंतर त्यानं वरुण देवतेला 7 साष्टांग नमस्कार घातले. नंतर उभा राहून त्यानं पुन्हा काही मंत्रांना सुरुवात केली. हे सर्व तो करत असताना सर्वजण त्यात इतके गुंग झाले होते की सभोवतालच्या वातावरणात पडत गेलेला फरक त्यांच्या लक्षात सुद्धा आला नाही. त्वचा जाळून टाकणारं ऊन आता नाहीसं झालं होतं. आकाशात ढग दाटायला सुरुवात झाली होती. जसजसा मंत्रोच्चारणाचा ध्वनी वाढत होता, वेग वाढत होता, त्याबरोबर वातावरणात झपाट्यानं फरक पडत होता. काळ्या मेघांनी दाटी करून पाऊस पडायला सुरुवात झाली होती. वारे घोंगावू लागले होते आणि प्रतिक्षणी त्यांचा वेग वाढत जात होता. पुन्हा एका वादळाची स्पष्ट चिन्ह दिसत होती आणि शेवटी ते वादळ आलंच. त्याबरोबर समुद्रात प्रचंड लाटा उठू लागल्या आणि एका मोठ्या प्रचंड लाटेनं आमचं जहाज पुन्हा समुद्रात नेऊन सोडलं. आम्हाला समुद्रात नेऊन सोडल्याबरोबर एखाद्या जादूसारखं ते वादळ, त्या लाटा, ते मेघ, तो पाऊस सर्व काही नाहीसं झालं. पुन्हा स्वच्छ ऊन पडलं. पूर्ण तेजानं सूर्य आकाशात तळपू लागला. इंजिन सुरू करून आम्ही 4च दिवसात कोचीन गाठलं. कशी कोणास ठाऊक, पण बंद पडलेली संदेशवहन यंत्रणा सुद्धा चालू झाली होती. चौकशी करता आणखी एक वादळ आलंच नाही असं आम्हाला खात्रीपूर्वक सांगण्यात आलं. त्या विशिष्ट प्रदेशात म्हणजेच वाळूच्या पट्ट्यापुरतं एक वादळ निर्माण झालं होतं. त्या वादळाची नोंद कुठल्याही यंत्रणेनं घेतली नव्हती. किंबहुना त्या यंत्रणेला ते वादळ आलं हे समजलंच नाही. तंत्रमंत्र विद्येनं, वरुण देवतेनं प्रसन्न होऊन ते वादळ निर्माण केलं होतं. ते वादळ केवळ त्या प्रदेशापुरतंच होतं. आमच्या जहाजाची सुटका करणं एवढंच त्या वादळाचं काम होतं. वरुण देवतेनं ते वादळ म्हणजेच ती लाट निर्माण केली होती. ते वादळ म्हणजे कुठेही नोंद न झालेलं वादळ होतं. वरुण देवता वगैरे सब झूट आहे, ही निखालस अंधश्रद्धा आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. काही म्हणा, आमची सुटका झाली एवढं मात्र खरं. मित्रांनो, आत्ताच आपण प्रभाकर पटवर्धन यांनी लिहिलेली वादळ ही गूढ कथा ऐकली. वाचक स्वर अक्षय मिलिंद दांडेकर. निर्मिती बुकस्ट्रक. मित्रांनो, तुम्हाला आमचे हे व्हिडिओज कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.